लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 18वा हप्ता वाटप कधी होणार याच्याबद्दल एक महत्त्वाची गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे। त्याचबरोबर तुमची संक्रांत गोड जाणार का, यावेळची संक्रांत गोड होणार का, याच्याबद्दल पण एक आनंदाची बातमी समोर आली आहे। ती तुम्हाला मी बातमी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि बऱ्याच लाडक्या ताई म्हणत आहेत की सर 17वा हप्ता मला भेटला नाही, मग 18वा हप्ता मला भेटणार आहे का? आमची KYC अपडेट झालेली आहे, तर आम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत का? याच्याबद्दल पण बातमी समोर आली आहे। कोणत्या लाडक्या ताईंना 18वा हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा। आणि एक छोटा प्रश्न विचारतो लाडके ताईंनो, 16वा 17वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? 17वा हप्ता भेटला नसेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी कंप्लीट करायच्या त्या तुम्हाला मी सांगणार आहे। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 17वा हप्ता भेटला आहे का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे लाडके ताईंनो, 17व्या हप्त्याचं वितरण संपलेलं आहे। जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की बाबा 17वा हप्ता वाटप होणार आहे, तर या ठिकाणी विश्वास ठेवू नका। 17व्या हप्त्याचं वाटप या ठिकाणी संपलेलं आहे। डायरेक्ट आता तुम्हाला 18वा हप्ता भेटणार आहे, पुढचा हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी लाडके ताईंनो सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे, पुराव्यासहित सगळं दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। आणि बऱ्याच लाडक्या ताईंना वगळलेला आहे या लाडक्या बहिणी योजनेमधून, तो आकडेवारी काय असणार आहे ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ आता खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। तर लाडके ताईंनो सगळ्याला गुड न्यूज सांगायची का? सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला मी आपल्या चॅनलवर मी माहिती देत आहे। चला, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 18वा हप्ता GR केव्हा येणार बघा। रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहायचं असेल तर लिहून ठेवा। तुम्हाला मी डायरेक्ट सांगत आहे, वाटपाचा GR 18वा हप्ता वाटपाचा GR तुम्हाला 8 तारीख ते 12 तारीख लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा। 8 ते 12 तारीख, 8 जानेवारी ते 12 जानेवारी या तारखेच्या मध्ये तुम्हाला वाटपाचा GR येणार म्हणजे येणार। लाडके ताईंनो आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर ही मी माहिती देत आहे, तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा। ट्रिक्स गुरु चॅनलवर ही मी माहिती देत आहे। 8 ते 12 जानेवारी याच्या दरम्यान तुम्हाला 18व्या हप्त्याचा GR येणार आहे। ही बातमी या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे लाडके ताईंनो, गुड न्यूज तुम्हाला पहिले देऊन टाकली। आता तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढच्या दाखवत आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। त्याचबरोबर संक्रांत गोड होणार का? बऱ्याच लाडक्या ताईला आता वाटत आहे की संक्रांतीला काही गिफ्ट भेटणार आहे का, कारण की मागच्या वेळेस संक्रांतीला हप्ता भेटला होता, मग यावेळेस पण संक्रांत गोड जाणार का, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक। त्याचबरोबर किती महिला अपात्र ठरल्या त्या तुम्हाला मी दाखवणार आहे। बघा लाडके ताईंनो, तुमचं नाव तर या अपात्रतेच्या यादीमध्ये नाहीये ना, तर यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला हप्ते भेटतील। जर अपात्रतेच्या यादीमध्ये नाव असेल तर तुमचा हप्ता संपला, बंद झाला असं समजून जा आता। चला, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा। चला, ते नेमकी काय गुड न्यूज असणार आहे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे। त्याचबरोबर लाडके ताईंनो बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेबांनी काय सांगितलेलं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक। लोकशाहीची बातमी तुमच्या समोर आहे लाडके ताईंनो, लोकशाही न्यूजपेपरची बातमी आहे। वाचा तुम्ही काय बातमी, स्वतः वाचायचं असेल तर वाचून घ्या। लाडकी बहीण योजना, देवाभाऊंची मोठी भेट, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची घोषणा, लाभार्थी महिलांना मोठा दिलासा। बघा लाडके ताईंनो, मोठा दिलासा या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला। आणि लाडक्या आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी ही बातमी तुम्हाला दिलेली आहे। काय नेमकी बातमी आहे सगळं दाखवतो तुम्हाला। त्याचबरोबर लाडके ताईंनो, GR कधी येणार आहे ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे। हप्ता वाटप कधी होणार आहे त्या तारखा पण तुम्हाला सांगतो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला, तर बघा, लोकशाही न्यूजपेपर आहे, टीव्ही चॅनल आहे। या टीव्ही चॅनलवर ही बातमी तुमच्या समोर आलेली आहे लाडके ताईंनो। या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। पहिली गोष्ट लाडके ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकशाहीची बातमी आहे। पहिली त्यांनी पॉइंट सांगितलेला आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशा स्वरूपाची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली। दुसरी बातमी बघा, नोव्हेंबरचा हप्ता वितरित झाला असून डिसेंबर व जानेवारीचे हप्ते लवकर
लवकरच मिळणार. बघा दुसरी बातमी पण या ठिकाणी डायरेक्ट स्पष्ट शब्दात लिहिली आहे. लोकशाहीची बातमी आहे, न्यूजपेपरची बातमी आहे, टीव्ही चॅनलवर पण ही बातमी समोर आली आहे. तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता पण लवकरात लवकर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला येणार अशा स्वरूपाची पण बातमी या ठिकाणी आलेली आहे. आणि तुम्हाला मी वाटपाचा GR पण सांगितलेला आहे. 8 तारीख ते 12 तारीख याच्या दरम्यान तुम्हाला 8 जानेवारी ते 12 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला वाटपाचा GR येणार. रेकॉर्डिंग करून ठेवा. हा गुरुदादा बोलतो ते तुम्हाला गोष्ट खरे ठरलेले दिसेल. सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती देत आहे. 8 ते 12 तारखेच्या मध्ये तुम्हाला GR येणार म्हणजे येणार, काळजी करायची गरज नाहीये. पुढचा आहे बघा, पात्र महिलांसाठी KYC अनिवार्य असून पूर्ण KYC मुळे काही नावे वगळली गेली आहेत. बघा खूप महत्वाची बातमी लाडक्यानो, KYC जर तुमची पूर्ण झाली नसेल तर तुमचे नाव वगळण्यात आलेली आहेत किंवा वगळणार आहेत. तर लाडक्यानो एक छोटा प्रश्न विचारतोय, सर्वांच्या KYC पूर्ण झाल्या आहेत का? कोणत्या कोणत्या लाडक्याची KYC पेंडिंग आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बऱ्याच लाडक्याच्या KYC मध्ये चुका झाल्यात, त्यांनी पण आपलं नाव जिल्हा पटपट कमेंट बॉक्स सांगायचंय. आणि बऱ्याच लाडक्यातांनी KYC ज्यांना पती नाहीत वडील नाहीत त्यांनी अजून डॉक्युमेंट्स दिलेले नाहीयेत. लाडक्यातांनो हात जोडून विनंती आहे, 31 डिसेंबर पर्यंतच या ठिकाणी मुदत होती, पण तरी पण तुमच्यासाठी परत सांगतो लाडक्यातांनो, KYC ची तुमचे डॉक्युमेंट्स अजून पण दिलेले नसतील, लवकरात लवकर जाऊन अंगणवाडी सेविकेकडे द्या, कारण की ती प्रोसेस पण चालू आहे. तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवतोय. त्याच्यामुळे लवकरात लवकर अजून पण चान्स आहे. आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जा, डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे द्या, कारण की बॅक एंडला KYC ची त्यांची प्रक्रिया डॉक्युमेंट अपलोड करायची चालू आहे. लवकरात लवकर जाऊन सहकार्य करा, तुम्हालाच या ठिकाणी फायदा होणार आहे. फक्त KYC ची पहिली स्टेप कंप्लीट करून काय होणार नाहीये. दुसरी स्टेप म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करणं गरजेचं आहे, तरच तुमची KYC पूर्ण होणार आहे, नसता तुम्हाला हप्ते बंद होणार आहेत. तर या योजनेतून महिलांना आर्थिक बळ देत लखपती दीदी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. बघा लखपती दीदी पण या ठिकाणी तुम्हाला केलं जाणार आहे. तर सगळ्या गोष्टी दाखवतोय, व्हिडिओ काळजीपूर्वक, खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडक्यानो. बघा साम टीव्हीच्या एक बातमी तुम्हाला दाखवली लाडक्यानो, साम टीव्हीची बातमी आहे, आजचीच बातमी आहे, 6 जानेवारी 2026 ची बातमी तुमच्या समोर आहे. काय बातमी बघा, तब्बल 45 लाख लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये कायमचे बंद, कारणे आले समोर, वाचा सविस्तर. बघा जवळजवळ 45 लाख लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेत आता, किंवा त्याच्यानुसार कशामुळे बंद झालेत याचे कारण समोर यायला सुरुवात झालेली आहे. साम टीव्हीची बातमी, ही बातमी मी सांगत नाहीये, ही बातमी साम टीव्हीची आहे, तुम्हाला ती मी दाखवत आहे. तर काय बातमी तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक बघा लाडक्यानो. 45 लाख लाडक्याचे हप्ते का बंद होणार आहेत, त्यांनी काय कारण दिले आपण या ठिकाणी बघूया. तर काय सगळ्यात पहिली गोष्ट बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट, 45 लाख महिलांचा हप्ता बंद होणार, KYC न केल्याने मिळणार नाही 1,500 रुपये. बघा KYC केली नाही म्हणून 1,500 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय, तुमची KYC झाली आहे का? KYC योग्यरित्या तुम्ही केली आहे का? KYC ची पहिली स्टेप कंप्लीट करून डॉक्युमेंट जोडलेले आहेत का? अंगणवाडी सेविकांना दिले आहेत का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की लाडक्यातांनो तुमचे पुढचे मग हप्ते बंद होतील. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर आपला निर्णय घ्या आणि लवकरात लवकर डॉक्युमेंट्स पूर्ण करा. बघा या ठिकाणी वाचा, या ठिकाणी खूप महत्वाचं दिलं लाडक्यानो, योजनेमध्ये अजूनही काही महिलांची KYC प्रोसेस सुरू आहे. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्यानो, सेम या ठिकाणी दिलेलं आहे. या योजनेत अजूनही काही महिलांची KYC प्रक्रिया सुरू आहे. ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत अशा महिलांनी त्या संदर्भातील कागदपत्रे अंगणवाडी सेविकाकडे जमा केली आहेत. अंगणवाडी सेविकाद्वारे आता ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या महिलांची KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे. बघा ज्यांचे पती नाहीयेत वडील नाहीयेत त्यांनी लवकरात लवकर काळजी घ्या. डॉक्युमेंट्स तुम्ही दिले नसतील लवकरात लवकर जाऊन अंगणवाडी सेविकाकडे देऊन या, म्हणजे काय होणार आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होणार आहेत. तर लाडक्याताईंनो हप्ता पण लवकरात लवकर भेटणार आहे, त्याच्याबद्दल मी चर्चा तुम्हाला नंतर करेलच. पण तुम्हाला GR ची तारीख सांगितली 8 जानेवारी ते 12 जानेवारी, तारीख लक्षात ठेवा, रेकॉर्डिंग करून ठेवा. हा गुरुदादा बोलत आहे, या 4 दिवसामध्ये तुम्हाला रिक्वायरमेंट GR येऊन जाईल. चला इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.